नमस्कार मित्रांनो, शासनाने आता एक नवीन पद म्हणजेच पोस्ट काढलेली आहे। या नवीन पदाचे नाव आहे योजना दूत आणि यासाठी महाराष्ट्रामध्ये 50,000 जागांसाठी भरती निघालेली आहे। ही योजना दूत योजना काय आहे, पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि शैक्षणिक पात्रता काय राहील, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा जी आर आहे। हा जी आर 7 ऑगस्ट 2024 या दिवशी आलेला आहे। प्रस्तावना काय आहे ते आपण पाहून घेऊया। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। आता योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत ते पाहूया। वयोमर्यादा किती पाहिजे, तर 18 ते 35 वयोगटातील उमेदवार हा या योजनेसाठी योजना दूतासाठी पाहिजे। त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता आहे, कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असायला पाहिजे। त्याच्यानंतर त्याला कम्प्युटर म्हणजे संगणकाचं ज्ञान हे असायला हवं। त्याच्यानंतर अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे त्या उमेदवाराकडे। त्याच्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे। कागदपत्र काय लागणार आहे, तर विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी त्या उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड हे लागणार आहे। पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे म्हणजेच पदव्युत्तर सर्टिफिकेट हे तुम्हाला इथे लागणार आहे। आदिवासाचा दाखला म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला इथे लागणार आहे। त्याच्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील म्हणजेच बँकेचं पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो व हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र हे लागणार आहे तुम्हाला। तर योजना दूताची नेमणूक कशा प्रकारे होणार आहे, तर उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे। सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही। सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही। याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे। तर मित्रांनो, ही जी योजना आहे ती गव्हर्नमेंट किंवा शासकीय योजना नाही। हा 6 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला याचा राजीनामा द्यावा लागत असं येथे सांगण्यात आलेलं आहे। आता योजना दूताचे कामं कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। वर सांगितल्याप्रमाणे योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेणार आहेत। त्याच्यानंतर प्रशिक्षण योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहणार आहे। योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवर यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे। योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा जी आर होता। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही सविस्तर पाहून वाचून घेऊ शकता।
धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.